तुमचं तोड काळ तानाजीजी, तुम्ही आता एक महत्वाचं असं एक तानाजीजी माझं ऐकून घ्या. आता तुम्ही एक महत्वाचं वक्तव्य केलं की 50 कोटी घेऊन 50 खोके घेऊन तुम्ही तिथं शिंदेकडे गेलात असा तुम्ही आरोप करताय. तुम्हाला विसर पडतोय का? तुम्ही दोघंही सत्तेत आहात. हो बरोबर आहे. हो तुम्ही सत्तेत आहात. नाही आजच्या दिवशी ऐका मॅडम, बोला. आजच्या दिवशी मोठ्यानं रडून सगळे जण उद्धव ठाकरेकडे उद्धव ठाकरे खूप देव माणूस आहे, तुमचे लेकरं बाळ मरतील, तुम्हाला बायका भेटणार नाहीत असा श्राप देणारा माणूस उद्या सकाळी शिंदेकडे जातो कसा? आणि मला खुद माहित आहे, यानंच मला सांगितलं की मला 50 कोटी रुपये दिले म्हणून. हे खोटारडे लोक केवळ लोकांना फसवायचं, पैशाच्या बळावर राजकारण करायचं तुमच्यावर फंडा चालू आहे. त्यामुळे जनता त्यांना दूध का दूध और पानी का पानी 3 तारीख को हो जाएगा आमदार साहब, टेंशन मत लो. 2 तारखेला संध्याकाळी कळणार मॅडम. इकडे ऐका ना, तुम्ही सुद्धा याच ठिकाणी राहणार आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी 3 तारखेला अरे माझ्या या ठिकाणी जर शिवसेनेचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. माझी मायबाप जनता हुशार आहे. तानाजी मुटकुळे यांनी जो आरोप केलाय त्यावर मला तुमचं उत्तर हवंय. तानाजी मुटकुळे असं म्हणतात की संतोष बांगर आदल्या दिवशी मला म्हणतात की होय आम्हाला 50 कोटी दिले, आता आम्ही शिंदेच्या शिवसेनेत जातोय. हे जे काही आम्ही ऐकतोय मुटकुळे यांकडून, अवघा महाराष्ट्र जे काही ऐकतोय ते खरंय का? मला असं वाटतंय मॅडम, आता हे जे विरोधक आतापर्यंत वर्ल्डच होते. अरे इकडे ऐका आमदार साहेब, आता चिडून काही फायदा नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रानं सगळ्या महाराष्ट्रानं तुमचं काळं तोंड पाहिलं. आता तुम्ही शांत बसा आमदार साहेब. आता तुमचं सगळी चेहरा, तुमचा काळा चेहरा सगळ्या महाराष्ट्राला आम्ही दाखवून दिला. कानकोडा थोडा सगळ्या लोकांनी चेहरा तुमचा बघितला. सांगण्याची आवश्यकता नाही. दूध का दूध और पानी का पानी होऊन जाईल. बाप जैसा बेटा. अरे तुमचं पोरग तुम्हाला करू लागले पैसे, ते बेईमानीचे कमवलेले पैसे लोकांना वाटून त्याच्यावर तुम्ही राजकारण करू. आम्ही बेईमानीचे पैसे कमवले आणि यांनी तुम्हाला सांगतो 20 कोटीचं घर, यांनी तुम्हाला सांगतो मेहनतीनं कमवलं. 200 एकर जमीन यांनी मेहनतीनं कमवली. 1500 एकर